गोवा GOVA गोवा. गोव्याला जायचं नाव काढलं की डोक्यात बीच येतो, पार्टी येते आणि धमाल येते. पण जर ट्रिपच तुमच्या आयुष्याची सर्वात मोठी डोकी ठरली तर मामाच्या गोव्याला जाऊया हा चित्रपट खरंच हसवतो का, की फक्त ट्रेलर पुरताच कॉमेडीचा डोस आहे? चला आज करूया भन्नाट रिव्ह्यू. मराठी माणूस गोव्याला गेला ना की दोन गोष्टी नक्की करतो. एक म्हणजे बीचवरचा फोटो काढतोच आणि दुसरं म्हणजे बिल बघून म्हणतो, अरे परत कोकणातच जाऊया भाऊ. पण या चित्रपटात गोव्यापेक्षा जास्त मजा मित्रांच्या गोंधळात आहे. या चित्रपटाची शॉर्ट स्टोरी पाहूया. 3 मित्रांना फुकटात गोव्याला जाण्याची संधी मिळते. स्वप्नातील ट्रिप सुरू होते, पण एका अनपेक्षित व्यक्तीची एंट्रीनंतर सगळी गणितं बिघडतात. मामा पहिल्यांदा हात सोडतो आणि हात तोडतो. त्यानंतर सुरू होतो गोंधळ, गैरसमज, धमाल आणि कॉमेडीचा प्रवास. हा चित्रपट मैत्री, ट्रिप आणि सतत घडणाऱ्या गमती जमतींवर आधारित आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, प्रवीण तरडे, मकरंद अनासपुरे, अभिजित चव्हाण आणि वैदेही परशुरामी यांसारख्या दमदार कलाकारांची फौज आहे. ॲक्टिंगबद्दल बोलणं झालं तर अंकुश चौधरीची एनर्जी नेहमीप्रमाणे एकदम जबरदस्त. संतोष जुवेकर आणि कुशल बद्रिके यांच्या कॉमिक टायमिंगमुळे अनेक सीन्समध्ये हसू येतं. अभिजित चव्हाणनेही आपल्या स्टाईलमध्ये मजा आणली आहे. मकरंद अनासपुरे यांची एंट्री आणि त्यांचे भन्नाट डायलॉग्स प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतात. या चित्रपटात काय चांगले आहे तर मित्रांची केमिस्ट्री, हलकी फुलकी कॉमेडी, काही पंच अगदी टायमिंगवर बसतात. गोव्याची लोकेशन एकदम फ्रेश वाटतात. मित्रांनो, जर तुम्हाला लॉजिकपेक्षा धमाल, मित्रांची मस्ती आणि टाइमपास कॉमेडी आवडत असेल तर हा चित्रपट एकदा थिएटरमध्ये नक्की पहा. माझ्याकडून रेटिंग 3.5 आउट ऑफ 5 स्टार. तुमचं गोव्याला जायचा प्लॅन असेल तर आधीच हा चित्रपट बघा. कदाचित तुमच्या ग्रुपमधला संत्या आणि कुशा कोण आहे हे आधीच तुम्हाला कळेल. आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या ग्रुपमधला सर्वात मोठा गोंधळ्या कोण आहे. आणि अशाच भन्नाट मराठी मूवी रिव्ह्यूसाठी क्रिएटिव्ह भिडूला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.